कितमपूर नावाचं एक गाव होतं, जिथे आदित्य पकोडा विकायचा. पावसाळ्याचा वेळ होता. दरवर्षी पावसाळ्यात आदित्यच्या दुकानामध्ये लोक भजी खायसाठी यायचे. एक दिवस खूप जोरात कितामपुरामध्ये पाऊस यायला लागला आणि तेव्हा एक माणूस आदित्यकडे येतो. आदित्य, लवकर दुकान बंद कर आणि निघ, गावामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. काय खरंच? हा बाबा, खरंच, लवकर निघ. आदित्य आपल्या दुकानाला बंद करून गावाच्या बाहेर निघून जातो आणि गावामध्ये जोरदार पावसाच्यामुळे पूर येतो. फक्त मनोजच्या शेताला सोडून इतर सगळ्या गाववाल्यांच्या शेतांची नुकसान होते. गावामध्ये भूकमरीचा वेळ आला होता. तर आम्ही काय खायचं? पुऱ्या गावाच्या शेतांचा तर पूर नुकसान करून गेलाय. काही गोष्ट नाही, तुम्ही सगळे खाण्यासाठी माझ्याकडनं भाजी घेऊ शकता. फक्त माझ्याच शेतीला या पुरामध्ये काही नाही झालंय. आदित्य आपल्या भज्याच्या दुकानाला एकदा परत गावामध्ये उघडतो, पण त्याच्याकडे भजी बनवायची सामग्री नसते. तर तो मनोज सब्जीवाल्याकडून भाजी घ्यायला जातो. अरे मनोज भाऊ, 3 किलो कांदे द्या ना. काय भाव चालू आहे सध्या कांद्यांचा? 70 रुपये किलो चालू आहे कांद्याचा भाव. काय, 70 रुपये? ते पण 1 किलोचे? मनोज भाऊ, हे चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे की गावाची स्थिती काय चालू आहे. लोकांना घरामध्ये खायला जेवण नाहीये आणि त्यांचं शेत सुद्धा सगळं उद्ध्वस्त झालंय. त्यांचं कमवायचं स्रोत सुद्धा शेतच होतं. यावेळी लोकांच्या मदतीशिवाय तुम्ही त्यांना लुटायला लागलायत. अरे आदित्य, तू तुझं पोट भर ना. तुझ्या मागे पुढे तर कोणी नाहीये. तू एवढं लोकांबद्दल काय विचार करत आहेस? चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे हे मनोज. आदित्य लोकांच्या नुकसान झालेल्या शेतांना पाहतो आणि बोलतो. एक वेळ होती जेव्हा हे सगळ्या लोकांचं कमवायचं साधन असायचं आणि आता हे सगळं एका वाळवंटासारखं लागत आहे. हा पूर यांच्या वर्षांच्या मेहनतीला घेऊन बुडून गेला. गावामध्ये भूकमरी चालू आहे, लोक आजारी पडत आहे आणि मी नेहमीसारखं आज सुद्धा काही करू शकत नाहीये. मी काही कामाचा नाही राहिलोय. आदित्य गावाच्या परिस्थितीला बघून खूप उदास होता. तेव्हा त्या नुकसान झालेल्या शेताच्या समोर एक चमत्कारी माणूस प्रकट होतो. मी समुद्राचा राजा आहे. हा जो पूर तुमच्या गावामध्ये आला होता तो माझ्याच चुकीमुळे आला होता. मला क्षमा कर बेटा. जेव्हा पाऊस हदीपेक्षा जास्त आला तेव्हा माझ्या समुद्राच्या सीमेला माझ्या संतुलनमध्ये नाही ठेवू शकलो आणि त्याचमुळे ह्या गावामध्ये पूर आलाय. आज गावामध्ये ह्या लोकांना खाण्यासाठी काही नाहीये आणि मी सुद्धा त्यांच्यासाठी काही नाही करू शकत आहे. मी माझ्या चुकांना सुधारू इच्छितो. सांग, तू ह्या गाववाल्यांची मदत का करू इच्छितोस? मी माझं आयुष्य एकटाच जगत राहिलो. मी ह्या गाववाल्यांना सोडून, माझं कोणीच नाहीये. हे गाववालेच माझं परिवार आहेत. मला माहीत आहे आदित्य, तू पकोडे विकत होतास ना. आदित्य, जे वस्तू मी तुला देत आहे त्याने गाववाल्यांची मदत कर, जेव्हापर्यंत त्यांचे शेत परत हिरवेगार नाही होणार. समुद्र लोकाचा राजा हात पुढे करतो आणि त्याच्या हातामध्ये एक कढई येते आणि राजा ती कढई आदित्यच्या हातामध्ये देतो. ह्या कढईचं मी काय करू महाराज? पकोडे तळण्यासाठी कांदे आणि तेलाची सुद्धा गरज आहे आणि मी हे पकोडे विकून गाववाल्यांची मदत कशी करणार? ही अशी तशी कढई नाहीये. याच्यामध्ये तुला तेलाची गरज नाही पडणार. त्याच्यामध्ये तू पाणी टाक आणि कुठल्याही भाजीची गरज नाही पडणार. पुरामध्ये आलेल्या दगडांना यामध्ये टाक, ते पकोडे बनून जातील. आदित्य ती कढई घेऊन आपल्या घरी निघून जातो आणि त्या कढईमध्ये पाणी ओततो आणि मग त्याच्या आत दगड टाकतो. ती दगड थोड्या वेळानंतर भजींमध्ये परिवर्तित होतात. हे तर खरंच पकोड्यामध्ये बदलले. मी उद्यापासूनच हे गाववाल्यांना विकायला चालू करतो, ते सुद्धा एकदम कमी दामामध्ये. आदित्य गावामध्ये भजी विकायला सुरुवात करतो. तेव्हा तिथे एक माणूस त्याच्या जवळ भजी खाण्यासाठी येतो. मला थोडे पकोडे दे ना बेटा. माझी एक छोटी मुलगी आहे, तिने खूप दिवसापासून काही नाही खाल्लंय. तिची तब्येत सुद्धा ठीक नाहीये. बेटा, थोडं खाण्यासाठी पकोडे देतोस?
बिलकुल चिंता नका करू, मी आत्ता देतो. आणि याचे पैसे द्यायची सुद्धा तुम्हाला काही गरज नाहीये. बस तुम्ही तुमचं आणि तुमच्या मुलीवरती लक्ष ठेवा. आणि हे घ्या, याला आता इथेच खाऊन घ्या. जसंच तो माणूस त्या भजींना खातो तर असं वाटतं जसं त्याच्यामध्ये एक नवीन प्राण आले आहेत. तो खातानाच एकदम दुरुस्त होऊन जातो. हे तर चमत्कारी पकोडे आहेत. याला खाल्ल्यानंतर माझ्या पाठीचं दुखणंच बंद झालं आणि आता मला तंदुरुस्त झाल्यासारखं वाटत आहे. हे जादूचे पकोडे आहेत. याला मी दगडांपासून बनवलं आहे. याला खाऊन लोकांचं आजारपण पण दूर होणार आहे. आदित्य त्या माणसाला सगळं काही सांगतो आणि हळूहळू करून सगळेजण आदित्यचे भजी खाण्यासाठी यायला सुरुवात करतात. जो काही आजारी होता त्याचे सर्व रोग भजी खाऊन बरे व्हायला लागले होते. हे भजी तर खूपच स्वादिष्ट आहेत. जेवढं खाऊ तेवढं कमीच वाटतं. मन भरतच नाही. हो, बरोबर बोलत आहे. आणि अजून तर अजून माझ्या मुलीची तब्येत सुद्धा ठीक केली आहे. आदित्य, मी तुझा खूप आभारी आहे. अशा अवघड वेळी तू ह्या गावाला खूपच साथ दिलेली आहेस. गावामध्ये सगळीकडे फक्त आदित्यच्या जादुई भजींची चर्चा होत होती. हे सगळं पाहून मनोजला अजिबात नाही आवडत. आता या लोकांना काय झालंय? कोणी माझ्याकडनं भाजीच विकत घेत नाहीये. सगळे त्या आदित्यच्या पकोड्यामुळे विचार केला होता की नवीन बंगला खरेदी करेल. पण हे आदित्यनं माझे सगळे स्वप्न तोडून टाकले. मला लवकरच याचं काही ना काहीतरी करावंच लागेल. मनोज मनातल्या मनात एक योजना बनवायला लागतो. तेव्हा त्याच्या समोर गावाचे प्रधान येतात. आता तरी भाजी जरा कमी भावामध्ये विकायला चालू कर मनोज, नाहीतर तुझं नवीन दुकान बुडून जाईल आणि त्यातून कधी बाहेर नाही येऊ शकणार आणि नंतर यातून तू सांभाळू शकणार नाही स्वतःला. गावाची स्थिती आता वेळेनुसार बरोबर होत चालली आहे आणि भूकमारी जी होती ती आदित्यने नीट करून टाकली आहे. तुम्ही बरोबर बोलत आहात प्रधानजी, पण हे जादूचे पकोडे आदित्य बनवतो तरी कसे आहे? त्याला समुद्राच्या राजाने एक कढई दिली होती ज्याच्यामध्ये दगड टाकला की ते पकोड्यामध्ये बदलून जातात. आणि अजून तर अजून त्यामध्ये तेल टाकायची गरज पण नाही पडत. मी तर विचार करत आहे गाववाल्यांच्या सहमतीने या गावाचं नाव पकोडा गाव ठेवून देऊ. शेवटी आम्हाला पकोड्यांनी तर जिवंत ठेवलंय. असं बोलून तो तिथून निघून जातो. जेव्हा आदित्य आपल्या दुकानाला बंद करायला जात होता तेव्हा तिथे मनोज येतो. आदित्य, मी आत्ता बघितलं की समुद्राच्या किनाऱ्यावरती एक मुलगा फसलाय. मला पोहायला नाही येत. मला असं वाटतंय तू त्याला वाचवून घे. अच्छा, ठीक आहे, मी आत्ता चालला जातो. आदित्य ताबडतोब समुद्राकडे पळून जातो आणि मनोज स्वतःला बोलतो, हा तर खरंच मूर्खात निघाला. आता मी याच्या दुकानातून ती कढई चोरून घेईल. मग कोण बनवतं जादुई पकोडे मी तर बघतोच. मनोज ती कढई डोक्यावर ठेवून जायला लागतो. तेव्हा एक मोठा प्रकाश त्याला दिसायला लागतो आणि त्याच्या डोक्यातून ती कढई खालती पडून जाते. हे कसला उजेड आहे? तेव्हा तिथे तोच समुद्राचा राजा प्रकट होतो. आपल्या स्वतःला सांभाळ आणि बघ, मी जे तुला दाखवत आहे. एक मुलगा होता जो किटामपुरामध्येच राहत होता. तो दिवस रात्र लोकांच्या मदतीमध्येच लागलेला असायचा. मावशी द्या, मी हे ओझं तुमचं उचलतो. तो त्या म्हाताऱ्या आईची मदत करतो. त्याचं सामान तो घरापर्यंत पोहोचवून देतो. त्याच्याजवळ खायला सुद्धा काही नाही आहे. काही दिवसांपर्यंत तो फक्त समुद्राच्या तटावरती असतो, बिना काही खाता. त्याच्यासोबत कोणी बोलायला नसतं. तेव्हा तो कुत्र्यांसोबत बोलायचा, पण तो मुलगा नेहमी हसत राहायचा. आज तर खूप जास्त जेवण मला मिळालं, पण मी एकटाच खाऊन माझं का पोट भरू? चला, मी माझ्या मित्रांसोबत आपलं जेवण मिळून वाटून खाईल. जोरात पावसामुळे त्याच्या डोक्यावर छत सुद्धा नव्हतं, पण मी त्याला कधीच तुटताना नाही पाहिलं. आणि जेव्हाही कुठल्या गाववाल्याची मदत करायची वेळ आली तर तेव्हा मी कधीच त्याला नाही म्हणताना नाही ऐकलंय. एक दिवस प्रधान त्याला बघतात जोरात पावसामध्ये. बेटा, तू इथे काय करत आहेस? मी गाववाल्यांकडून तुझ्याबद्दल खूप काही ऐकलंय.
की तू गाववाल्यांची खूप मदत करतोस. माझ्याकडे घर नाहीये ना प्रधानजी, आणि माझं कोणी नाहीये सुद्धा, तर मग शेवटी मी गाववाल्यांचीच मदत करतो. असं का म्हणत असतोस की तुझं कोणी नाहीये? मी आहे ना. मला आजपासून तुझ्या वडिलांसारखं समज बेटा. चल सांग, तुला काय चांगलं आवडतं खायला? हो हो, मला पकोडे खायला खूप आवडतं. ही गोष्ट आदित्याची आहे, ज्याच्याकडे काहीच नव्हतं, आणि जे काही होतं त्याने सुद्धा तो लोकांची मदतच करत होता. आणि इथे तू आहेस, ज्याच्याकडे सगळं आहे पण कोणाचीच मदत नाही करत आहेस. मला माफ करा महाराज. जेव्हा सगळ्यांचे शेत आणि सगळे व्यवस्थित होतील, तुझेच फक्त बुडून जातील. जेव्हाही या गावामध्ये पाऊस येईल, तुझी जमीन आणि शेत नष्ट होऊन जातील, आणि त्या गाववाल्यांचे शेत एका नवीन सकाळी सारखे खुलून उठतील. मनोज निराश होऊन तिथून निघून जातो. आदित्य पण आपल्या दुकानावर परत येतो आणि भजी विकायला सुरुवात करतो. आणि प्रधान पूर्ण गाववाल्यांच्या सहमतीने गावाचं नाव कितामपुरा गाव सोडून पकोडा गाव म्हणून ठेवतात. शिमरानगड नावाचं एक गाव होतं, जिथे समीर नावाचा एक माणूस समोसा विकून आपला गुजारा करायचा. एकदम समीरच्या दुकानाच्या समोर सुयोग नावाचा एक माणूस पाणीपुरी विकायचा. अजून तुमची पाणीपुरीची दुकान कशी चालू आहे? आजकाल लवकर लोक दिसत नाहीयेत तुमच्या पाणीपुरीच्या दुकानावर. बहुतेक लोक माझ्या दुकानावरती समोसा खाण्यामध्ये व्यस्त आहेत. भाऊ समीर, तुझं दुकान तर माझ्याच समोर आहे, तर तुझ्या दुकानावर सुद्धा मला लोक दिसत नाहीयेत. तर लोक गेले कुठे? बहुतेक तुझे समोसे खाऊन त्यांचं पोट दुखत असेल. दोघे जण आपापल्या रस्त्यावर निघून जातात. काही दिवस निघून जातात आणि शहरमधून पूनम नावाची एक महिला गावामध्ये येते. पूनमच्या गावामध्ये आल्यापासून लोक ना तर सुयोगची पाणीपुरी खायला लागतात आणि ना समीरचे समोसे. एक दिवस दोघांचे रस्ते परत टकरावतात. भाऊ सुयोग, तुझा धंदा कसा चालू आहे? आता काय सांगू समीर, कोणी पाणीपुरी खायला येतच नाहीये. धंदा एकाच वेळेमध्ये एवढा खाली कसा चालला गेला, काहीच कळून येत नाहीये. असेच काही हाल माझे पण आहेत सुयोग भाई. मी ऐकलंय की कोणी पूनम नावाची महिला या गावामध्ये आली आहे. तिनं काहीतरी नवीन खाण्याचा पदार्थ चालू केलाय. चला मग जाऊन बघून येऊया. समीर आणि सुयोग दोघे जण पूनमच्या दुकानावर जातात आणि बघतात की पूनम एक गोल मिठाईसारख्या व्यंजनला विकत होती. पूनमजी, ही तुम्ही गोल गोल खाण्याची कुठली गोष्ट विकत आहात? ह्याला मोमोज म्हणतात. खास ह्याला मी शहरमधून शिकून आली आहे आणि जेव्हापासून इथे दुकान उघडलं आहे, सगळे गाववाले फक्त माझ्याकडे चांगले मोमोज खाण्यासाठी येत आहेत. आता ह्या गावामध्ये कोणी पण समोसे आणि पाणीपुरी खायचे इच्छुकच नाहीयेत. तू अजून इथे नवीन आहेस या गावामध्ये. हे मोमोजचं दुकान गावामधून बंद करून टाक. तुझ्या मोमोजमुळे कोणीच माणूस पाणीपुरी खायला नाही येत आहे. बरोबर बोलला. आणि या मोमोजमुळे माझ्या दुकानावर सुद्धा कोणी समोसे खायला येत नाहीये. मी तर मोमोज विकायचं बंद नाही करणार. तुम्हा दोघांना जे करायचंय ते करा. आता चला निघा, मला मोमोज विकायचे आहेत. आले मोठे मला धमकवायला. समीर आणि सुयोग तिथून निघून जातात आणि रस्त्यामध्ये थांबून एका दुसऱ्याला बोलायला लागतात. माझ्याकडे एक शक्कल आहे. जशा प्रकारे ही पूनम शहरामधून मोमोज बनायला शिकून आली आहे, अशाच प्रकारे आपण दोघं सुद्धा शहरात जाऊन काहीतरी शिकून येऊया. करून या पूनमला मजा चखवण्यासाठी आपल्या दोघांना एकत्र यावंच लागेल. काय म्हणतोस? हो, मी तुझी साथ देईल. समीर आणि सुयोग शहरकडे निघून जातात आणि रस्त्यामध्ये त्यांना जंगलाचा रस्ता भेटतो. जेव्हा त्या जंगलाच्या रस्त्याने जातच होते तेव्हा समीरचा पाय तो एका खड्ड्यामध्ये जाऊन पडतो. अरे समीर, तू कुठे पडलास भाऊ? हा खड्डा इथे कुठून आला? पक्का कोणीतरी शिकारीने हा खड्डा एखाद्या जनावरासाठी करून ठेवला असेल. तेव्हा त्या खड्ड्यामधून समीर सुयोगला आवाज लावतो. सुयोग, खाली आहे. हे बघ, इथे तर एक वेगळंच जग आहे. तो बघतो की खड्ड्याच्या आत एक वेगळीच दुनिया होती, जिथे दूर दूर पर्यंत एक वेगळ्या चमकणाऱ्या बटाट्यांची शेत होती. दोघे जण हे दृश्य
पाहून आश्चर्यचकित होऊन जातात. तेव्हा तिथे एक साधू येतो. तुम्ही दोघे इथे काय करत आहात बेटा? जी, आम्ही शहराकडे चाललो होतो तेव्हाच आम्ही या खड्ड्यामध्ये पडलो. जेव्हा मी खाली आलो तेव्हा इथे बघितलं तर इथं वेगळेच जग बसलेलं आहे आणि दूरदूरपर्यंत बटाट्याची शेती आहे. हे काही साधारण बटाटे नाही आहेत. हे बटाटे इच्छा पूर्ण करतात. जर असं आहे तर एक बटाटा मला पण खायला द्या ना. माझी पण काहीतरी इच्छा आहे. मला माझी पाणीपुरीची दुकान माझ्या गावामध्ये सगळ्यात प्रसिद्ध पाहिजे आणि माझी सुद्धा तीच इच्छा आहे. माझ्या समोस्याचं दुकान पूर्ण गावामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असायला पाहिजे, त्या मोमोजवालीपेक्षा सुद्धा जास्त. पण मी तुमच्या दोघांची ही इच्छा पूर्ण नाही करू शकत. तुम्हा दोघांमध्ये एकमेकांबद्दल खूप ईर्ष्या आहे. मी तुम्हा दोघांना हा बटाटा तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही आपापल्या अहंकाराला संपवून सोबत मिळून काम करायला चालू कराल. दोघे जण एका दुसऱ्याला बघत राहतात आणि मग एकत्र काम करण्यासाठी तयार पण होतात. साधू त्या दोघांना एक बटाट्याचे 2 तुकडे करून देतो. आता अर्धा बटाटा तू खा आणि अर्धा बटाटा तू खा आणि एकसाथ तुमच्या इच्छेला मागा. आम्ही या गावामध्ये सगळ्यात चांगला आणि प्रसिद्ध पाणीपुरी आणि समोसा विकू इच्छितो. त्या बटाट्याला आपली इच्छा सांगल्यानंतर ते दोघे जण परत त्याच जंगलामध्ये पोचतात आणि दोघे जण आपल्या दुकानावर परत येतात. तेव्हा त्यांना समीर आणि सुयोगच्या दुकानांच्या मधोमधी एक बटाट्याचं झाड दिसतं. हे बटाटे झाडावरती कस काय उगत आहेत? आपल्या कालच्या इच्छेचं फळ हे बटाट्याचं झाड आहे. चला यामधले बटाटे तोडू. मी याचे समोसे बनवेल आणि तू त्या समोस्यामध्ये पाणीपुरीचं तिखट आणि मीठ पाणी टाकून खाऊ घालायला चालू करू. समीर झाडांच्या बटाट्यांनी समोसे बनवायला लागला आणि सुयोग पाणीपुरीची तयारी करायला लागला. जेव्हा सगळं काही तयार झालं तर तेव्हा ते दोघे जण आपल्या समोसा पाणीपुरीला विकायला सुरुवात करतात. दोघे जण एकाच दुकानामध्ये काम करतात. या या, समोसा पाणीपुरीचा स्वाद घ्या. जर विश्वास नसेल तर स्वतः खाऊन बघा. तेव्हा तिथून एक बाई जात होती. समोसा पाणीपुरी, हे तर मी पहिली वेळाच ऐकलंय. जरा एक प्लेट खाडवा ना. सुयोग समोसाला घेऊन त्यामध्ये खड्डा करून त्यामध्ये गोड आणि तिखट पाणी घालून त्या बाईला एका प्लेट समोसा पाणीपुरी म्हणून देतो. जसंच ती बाई त्या समोसा पाणीपुरीला खाते तिचा चेहरा एकदम खिलून उठतो आणि ती बोलते, मी ह्या आधी आपल्या जीवनामध्ये इतका चांगलं काहीच नाही खाल्लं. हे तर खूप जास्त स्वादिष्ट आहे. दादा, आणखीन 2 प्लेट द्या ना आणि 10 प्लेट घरासाठी पण पॅक करून द्या. हो, आत्ता देतो. हळूहळू पूर्ण गावामध्ये समीर आणि सुयोगची पाणीपुरीची गोष्टी व्हायला लागल्या आणि पूर्ण गाव समोसा पाणीपुरीचा दिवाना झाला होता. ते फक्त शिमरानगडमध्ये नाही पण दुसऱ्या गावांमध्ये पण प्रसिद्ध झाले होते. पण त्यांचा उगणारा सूर्य आणखीन कोणाला तर बोचत होता. आता लोकांना काय झालंय? माझ्या दुकानावर आजकाल कोण येतच नाही. कोणाला मोमोज खायचेच नाहीयेत. सगळ्यांना ते समोसा पाणीपुरी खायची आहे. पण हे समोसा पाणीपुरी काय विचित्रच आहे. पूनम स्वतःला काहीतरी बोलतच होती की तेव्हा सूरज दलाल येतो. काय झालं पूनमजी? मोमोज नाही विकत आहेत म्हणून तर परेशान नाहीये ना? मी का नाही परेशान होऊ? इतकी मेहनत करून शहर जाऊन मी मोमोज बनवायचे शिकून आले होते. मला तर काहीतरी करावं लागेल, नाहीतर माझं घेण्याचं देणं होऊन जाईल. मला माहितीये की त्यांची दुखती रग काय आहे. काय आहे मला सांगा. आणि तुम्हाला कसं माहित? सगळं सांगतो. धीरज ठेवा थोडी. तुमची मदत नक्की करेल, पण तुम्हाला मी जी सांगेल ती रक्कम द्यावी लागेल. ठीक आहे बाबा. सूरज पूनमला बटाट्यांच्या झाडांबद्दल सांगतो आणि त्याच्याबरोबर मिळून समीर आणि सुयोगच्या समोसा पाणीपुरीला गावामधून हकलून काढण्याची योजना बनवतो. रात्री होऊन जाते. समीर आणि सुयोग दुकान बंद करून आपापल्या घरी जायला लागतात. त्यांच्या गेल्यानंतर तिथे पूनम आणि सूरज येतात. हे बघा, मी याच झाडाची गोष्ट करत आहे. हे तेच झाड आहे जे अचानक एकाच दिवसामध्ये उगलं.
याच झाडाचे बटाटे तोडून ते समोसे पाणीपुरी बनवून विकतायत. मी कधी पण बटाटे देणाऱ्या झाडाबद्दल नाही ऐकलं होतं. ह्यामध्ये नक्कीच काहीतरी जादू असणार. आज तर ह्याला मी जाळून राख करून टाकते. मग बघते हे लोक कशी समोसा पाणीपुरी बनवतात. दोघेजण मिळून त्या झाडाला कापायला लागतात आणि दोघेजण खूप वेळानंतर दमून जातात. पूनमजी, मी तर म्हणत आहे बाकीचे झाडं उद्या कापूया. सकाळ होणार आहे. कोणी जर बघितलं ना तर लेण्याचे देणे पडतील आपल्याला. तू बरोबर बोलत आहेस. चला इथून निघून जाऊया. उद्या आपलं काम पूर्ण करूया. दोघेजण तिथून निघून जातात. जसं सूर्य उगायला लागतो, समीर आणि सुयोग दोघे जण आपल्या दुकानाला उघडायला येतात आणि बघतात की झाड अर्ध कटलेलं आहे. आणि जसंच सूर्याची किरण त्या झाडावर पडतात, झाड परत बरोबर होऊन जातं. तुम्ही बघितलं जे मी बघितलं? हो, मी बघितलं कशा प्रकारे हे झाड आपल्या आपच ठीक झालं. पण या झाडाला कापलं कोणी होतं? ते दोघे जण आपली दुकान उघडतात आणि समोसा पाणीपुरी विकायला सुरुवात करतात. दिवस संपतो आणि रात्र होते. समीर आणि सुयोग दुकान बंद करून घरी जातात. रात्रीच्या अंधारात पूनम आणि सूरज परत त्या झाडाच्या जवळ येतात. अरे, हे झाड तर आम्ही अर्ध कापलेले होतं. हे बरोबर कसं झालं? आता परत आपल्याला त्याला पूर्ण कापावं लागेल. तुम्ही चिंतित नका हो पूनमजी. माझ्याकडे दुसरी योजना सुद्धा आहे. पण या झाडाला आग लावून टाकू. राहील बाज ना राहील बासुरी. पूनम आणि सूरज का लाकडावर मशाल जाळतात आणि जसंच सूरज झाडाला जाळायला जातो, झाडांची जडे दोघं पूनम आणि सूरजला आपल्या आत समावते. दुसऱ्या दिवस सकाळी जेव्हा समीर आणि सुयोग तिथे येतात तर ते बघतात की तिथे आता 3 झाडं उगलेली आहेत. कमाल आहे. आतापर्यंत तर एकच झाड होतं, आता 3 झाले.